नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तवा पुलावची परफेक्ट रेसिपी. खूप झटपट बनवून तयार होतो. विकत पावभाजीच्या गाड्यावर मिळतो ना, अगदी तसाच पुलाव घरी कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. साहित्य: कोथिंबीर, जिरे, लाल तिखट, पावभाजी मसाला, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, उकडून घेतलेला बटाटा उकडून त्याची साल काढून फोडी करून घेतलेल्या आहेत, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा. इथे मी लॉंग रेंज बासमती राईस 3 पट पाण्यामध्ये हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेला आहे. आणि बटर. इथे मी पसरट अशी कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 1 मोठा चमचा बटर घालून घेतलं. तेल आणि बटर आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेतलेले आहेत. जिरे छान तडतडू द्यायचे. बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. खूप कमी गॅसही नाही ठेवायचा, खूप मोठाही नाही करायचा. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. कांदा छान आपल्याला परतू द्यायचा आहे. थोडासा हलका कांदा परतला गेला की त्यामध्ये आपल्याला शिमला मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तेही छान आपल्याला परतवून घ्यायचे. भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत, हलक्या कच्च्या आपल्याला भाज्या ठेवायच्या आहेत. झाकण ठेवून साधारण 2 मिनिटांची इथं एक वाफ काढून घेतली. शिमला मिरची थोडीशी शिजल्या गेलेली आहे. सगळं छान परतलं गेलं की त्यामध्ये टोमॅटो घालायचा. टोमॅटोही छान आपल्याला सगळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर इथे थोडंसं किंचित मी मीठ घालून घेते. भात शिजतानाही मीठ घातलेलं आहे. इथेही मी थोडंसं मिठाचा वापर केला आहे, म्हणजे भाज्या छान शिजल्या जातील आणि त्यांना चवही मस्त येईल. सगळं छान परतून घ्यायचं. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतली. आलं लसूण पेस्टही आपल्याला छान परतून घ्यायची आहे. साधारण 2 मिनटं आलं लसूण छान परतलं गेलं, त्यामध्ये उकडलेला बटाटा मी घालून घेतलेला आहे. तोही आपल्याला सगळ्या भाज्यांमध्ये छान परतवून घ्यायचा आहे. बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही, फक्त हलकं थोडंसं परतून घ्यायचं. त्यामध्ये आता शिजवलेले वाटाणा घालून घेतला. लगेच आपल्याला पावभाजी मसाला, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, अर्धा चमचा हळद सगळं घालून छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. भाज्यांना छान कोटिंग येतं कोरड्या मसाल्यांचं, सुक्या मसाल्यांचं. सगळं छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं 2 ते 3 चमचे इतकं असं पाणी घालून घ्यायचं आहे. खूप ड्राय करायची नाही. वरनं कोथिंबीर घालायची. गॅसची फ्लेम ही मी आत्ता मीडियम ठेवलेली आहे. साधारण 2 मिनटं मी सगळं परतून घेतलं. त्यामध्ये आता जे शिल्लक राहिलेलं बटर आहे ते मी इथं घालून घेतलेलं आहे. आता मस्त सगळं एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले छान सगळे परतले गेले की आता त्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे. आपण ज्या पद्धतीने बिर्याणीसाठी तांदूळ शिजवतो, अगदी त्याच पद्धतीने मी इथं तांदूळ शिजवून घेतलेला आहे. इथे मी लॉंग रेंज बासमती राईस कच्चा घेतला. तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. पातेल्यामध्ये 3 पट पाणी ठेवलं उकळत. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तयार धुवून घेतलेला तांदूळ घालून घेतला. त्यामध्ये मीठ आणि हळद घातली आणि छान आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तांदूळ. आणि तो नंतर पाण्यातनं आपल्याला उपसून बाजूला ठेवायचा आहे. या पद्धतीने इथं मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे. सगळं छान मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. इथे आपला तवा पुलाव तयार झालेला आहे. मस्त वरनं बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांची मस्त एक वाफ काढून घेतली. वाफ काढून झाल्यानंतर सगळं छान मिक्स करायचं. अगदी मस्त मोकळा असा आपला तवा पुलाव तयार झालेला आहे. पावभाजीच्या ठेल्यावर किंवा हॉटेलमध्ये तव्यावरती राईस बनवला जातो, हा तवा पुलाव बनवला जातो. पण आपल्याकडे घरी एवढा मोठा तवा उपलब्ध नसल्यामुळे मी कढईमध्ये तो तुम्हाला कसा बनवायचा ते दाखवलेला आहे. चवीत बिलकुल फरक होत नाही. खूप मस्त बनून तयार होतो. पावभाजीबरोबर तवा पुलाव केला जातो किंवा नुसता तवा पुलाव तुम्ही बुंदी रायत्याबरोबर सर्व केला तरी तो खूप मस्त लागतो.
तुम्हाला ही झटपट तवा पुलावची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.